आज बिलोली येथे दहीहंडी उत्सव हे दुसरं वर्ष आहे। आजच्या या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी विरूपाक्ष महाराज यांनी आलेले आहेत। तसेच या कार्यक्रमाला बिलोलीचे माजी नगराध्यक्ष यादवजी तुर्वे साहेब आहेत आणि सर्व आपण टीम सुद्धा आहेत, बिलोलीचे आहेत, बाहेरगावचे आहेत। त्यांना माझ्याकडून शुभेच्छा देतो। आणि खरंच दहीहंडी उत्सव हे बिलोलीचं हे दुसरं वर्ष आहे। आजपर्यंत बिलोलीमध्ये एवढा मोठा उत्सव कोणीच घेतलेला नाही। या आमच्या श्रीकांत गादगेनं खरंच फार मोठा कार्यक्रम आयोजन केलेला आहे, गेल्या वर्षी सुद्धा आणि यावर्षी सुद्धा। आणि त्याच्या उत्साहाला, त्याच्या मेहनतीला आपण सर्वजण साथ देत आहात। असंच साथ देत राहा, कारण आवश्यक आहे सणवार हे आपले होणं। अशा कार्यकर्त्यांना, अशा मित्रांना आपण सहकार्य करत राहावं असे मी सर्वांना विनंती करतो व सर्वांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। विधानसभेच्या निवडणुकीसाठी आदरणीय डॉक्टर विरूपाक्ष महाराजांची चर्चा आहे। वृत्तपत्रामधून तसेच विविध स्थानिक चॅनल मधून चर्चा आहे। मी महाराजांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या या एकलव्य दहीहंडी पथकाला शुभेच्छा देण्यासाठी आपण 2 मिनिटं या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत। या ठिकाणी आदरणीय डॉक्टर विरूपाक्ष महाराज। जय श्रीराम। आज बिलोली येथे दहीहंडीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित प्रवीण साहेब, विजयजी, या सर्व कार्यक्रमाचं नियोजन करणारे श्रीकांत गादगे व सर्व मित्रमंडळ, उपस्थित सर्व दहीहंडी फोडण्यासाठी आलेले सर्व तंड आणि उपस्थित सर्व तरुण बांधव, आता सगळ्यांचे लक्ष आहे दहीहंडी कोण फोडावा म्हणायचं। परंतु पद्धती म्हणून आपल्याला बोलवल्यानंतर 2 मिनिट शुभेच्छा द्यावा म्हणून माईक दिलेले आहेत। त्या संदर्भामध्ये श्रीकांत गादगे आणि त्यांचं सर्व मित्रमंडळाचं मी शुभेच्छा देतो। गेल्या 2 वर्षापासून या तरुणाने बिलोली शहरामध्ये खूप मोठा हा कार्यक्रम सुरुवात केलेली आहे। खरं म्हणजे दहीहंडीचा कार्यक्रम आपण सगळेजण टीव्ही मध्ये पाहायचं, पुण्या मुंबईमध्ये चालणारा हा कार्यक्रम आपली भागामध्ये, आपले तालुका, आपल्या बिलोलीमध्ये श्रीकांत गादगे या सर्व मित्रमंडळाने गेल्या 2 वर्षापासून सुरुवात केलेली आहे। त्याला साथ देणारे अनेक तंडही सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। तर या प्रसंगामध्ये हे दहीहंडी फोडणं एक साधारण खेळ नाही, म्हणून भारत देशाचे सरकारही सुद्धा याला खेळामध्ये सामील घेतलेली आहे। म्हणून येणाऱ्या काळामध्ये श्रीकांतने याला योग्य पद्धतीने व्यवस्था केलं तर या ठिकाणी या बिलोली शहरामध्ये खूप मोठा कार्यक्रम, हा दहीहंडीचे कार्यक्रम होऊ शकतो। तशी नियोजन श्रीकांत आणि त्यांच्या टीमने करावं आणि या ठिकाणी आलेले सर्व जे काही स्पर्धक आहेत तसंच सर्व तंडांना शुभेच्छा देतो। परत एकदा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं चालणारा हा सोहळ्यामध्ये समस्त लोकांना, इथं असणाऱ्यांना आणि समस्त या जगाच्या लोकांना श्रीकृष्ण भगवानाची कृपा असू द्या म्हणून या प्रसंगामध्ये सांगून माझं वाणीला विराम देतो। शिवम भयात सगळेजण दोन्ही हात वरी करून जय श्रीराम, जय जय श्रीराम।